तर एक मोठी बातमी समोर येते। मुंबई विमानतळावर 51 कोटी रुपयांचं कोकेन जप्त केलेलं आहे। कोकेनचं एकूण वजन 5194 ग्रॅम इतका आहे। बेकायदेशीरपणे ते आणलं जात होतं। याची बाजार किंमत आहे 51,94,00,000 रुपये। एका परदेशी नागरिकाला या प्रकरणी अटक सुद्धा केली आहे। तर मुंबई विमानतळावरती मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, मुंबई विमानतळावरती 51 कोटी रुपयांचा कोकेन जप्त केले, अधिक माहिती। जगदीश, खूप मोठी बातमी जी आहे ती सध्या हाती आलेली आहे की मुंबईच्या विशिष्ट गुप्त माहिती आधारे जे आहेत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी जे आहे आज एका परदेशी नागरिकाला जे आहे अडवलं आणि त्याची चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर त्याची संपूर्ण तपास त्याचा केल्यानंतर सुमारे 51 कोटीचं आणि अर्थातच 5200 ग्रॅमचं कोकेन जे आहे ते त्याच्याकडे आढळलेलं आहे। अर्थातच जे एलिमेंट्स असतात ज्यांनी फिजिओथेरपीचे जे एलिमेंट्स असतात त्या ह्याच्यामध्ये यांनी हे सगळं कोकेन जे आहे ते लपवलं होतं आणि कोकेनची तस्करी जी आहे तो ते करत होता। पण त्याला आता जे आहे अटक करण्यात आलेली आहे आणि 1985च्या कायद्यानुसार जे आहे त्याच्यावर अटक करण्यात आलेली आहे आणि गुन्हा जो आहे तो त्याच्यावर नोंदवलेला आहे। अधिकचा तपास जो आहे तो आता सध्या मुंबई पोलीस घेत आहे। जगदीश, दरम्यान शुभम, हा परदेशी नागरिक कुठला आहे आणि पोलिसांनी कशा प्रकारे कारवाई केली, हा कोकेन कसा जप्त केला? अर्थातच लवकरच त्यांची पत्रकार परिषद होणार आहे, त्यामध्ये अधिकची माहिती जी आहे ती देण्यात येईल। पण सध्या तरी एवढीच माहिती मिळत आहे की 4 पॅकेट जे आहेत ते त्याच्याकडनं जप्त केलेले आहेत, जे पांढऱ्या पावडरचे होते आणि जेव्हा ती पांढरी पावडर नार्कोटिक्स विभागाने टेस्ट केली तेव्हा ते कोकेन असल्याचं आढळलं। सुमारे 5200 ग्राम आणि बाजारभाव त्याचा सुमारे 51 कोटीचा असल्याचं पोलिसांकडनं सांगण्यात आलेलं आहे। जगदीश, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल।